रामकृष्ण हरी. बघा, अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पनं एक कल्चर आणलं. ते कल्चर होतं क्रिटिसाइज करायचं, सरकारच्या विरोधामध्ये अनेक प्रश्न विचारायचे, उत्तराची अपेक्षा अजिबात करायची नाही. त्यांना उत्तर पाहिजे नव्हतंच. त्यांना फक्त सरकारला गोत्यामध्ये आणणं, जे नको आहेत म्हणजे जे काय इथिक्सवाले प्रश्न असतील, काय त्या प्रश्नामध्ये तथ्य आहेत असे प्रश्न नाच्याबरोबर फक्त गोंधळ घालणे, प्रश्न विचारणे. आणि जे हे कल्चर नंतर भारतामध्ये राहुल गांधींनी आणलं. आणि परत राहुल गांधींनी सुरुवात केली की त्या प्रश्नाला गाण तोंड काहीच राहणार नाही, फक्त प्रश्न विचारायचे. आणि कुठले प्रश्न अंगलट आले की सॉरी म्हणायचं, माफीनामा लिहून द्यायचा. अनेक वेळा या प्रश्नाच्या भानगडीत पडून राहुल गांधीनं मोदी सरकारला किंवा भाजपची जी सध्या महायुती आहे ह्या युतीला बदनाम करण्यासाठी किंवा गोत्यामध्ये आणण्यासाठी कित्येक वेळा आपल्या देशाची बदनामी आपल्या देशाबाहेर जाऊन याच माणसानं केलेली आहे. आपण हे पाहिलेलं आहे. त्यामध्ये काही उदाहरणं आहेत ते असे आहेत की भारताची लोकशाही ही मेलेली आहे, भारतामध्ये लोकशाहीच नाही, भारतामधील जे संविधानिक मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या विकल्या गेल्या आहेत, किंवा भारतामध्ये जे काही आपलं संविधान आहे याचा वापर होत नाही, याचा वापर करत नाहीत लोक. त्यानंतर महत्त्वाचं होतं ते म्हणजे भारतामध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुका जिंकल्या जातात. आणि त्याहून पुढे चालून हे डायरेक्टली मोदींना विरोध करता करता आपल्या देशाला विरोध करू लागले, ह्या सगळ्या सिस्टमला विरोध करू लागले. फक्त प्रश्न विचारायचे, उत्तराची अपेक्षा नाहीच. कारण ह्यांना हे माहीत आहे आपण जे बोलतो हे त्यांनाच कळत नाही. पण हे राहुल गांधीचे कल्चर आपल्या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीनं आणलं, ते म्हणजे संजय राऊत. संजय राऊतानं ही जी कल्चर आहे ही कल्चर अतिशय चांगल्या प्रकारे राबवायचा वसा घेतला आणि ते राबवती आहेत. आता यापुढे जाऊन तुम्हाला सांगायचं झालं तर राऊतांची अनुकृती करत करत, अनुसरण करत करत महाराष्ट्रामध्ये जसं पाऊस पडतो त्यावेळेस उखंड्यावरती त्या उलट्या छत्र्या येतात ना, तसेच अनेक युट्यूबर प्रश्न विचारू लागले. त्यामध्ये आता एक नवीन नाव आले बघा, तो साबळे नावाचा एक पोरगा. अहो, या लोकांना माहिती आहे जर आपण शासनावरती प्रश्न विचारलो तर आपले रीच वाढेल, आपले व्ह्यू वाढतील, आणि व्ह्यू वाढले तर पैसे वाढतील. त्यामुळं हे फक्त शासनाच्या विरोध करायचा, शासनाच्या विरोधात बोलायचे फक्त, कारण काहीच नाही, फक्त प्रश्न विचारायचे. ते लोक पाहतात, लोकांनी पाहिले की आपली रीच आणि व्ह्यू वाढतात, आपले पैसे मिळतात. फक्त यामुळं, चार पैशाच्या लाचारीमुळे हे लोक लाचार होऊन हे काम करतात. पण आता प्रश्न आहे राऊतांचा. राऊत तर कुठले युट्यूबर नाहीत, काय नाहीत. मग राऊत नेमकं हे जे काही चाललंय हे का करतात? कारण राऊतांना फक्त बदनाम करायचे मोदींना आणि भाजप सरकारना. राऊतला दुसरं काहीच करायचं नाही. पण ज्या वेळेस आता यांच्या पक्षामधली ज्या वेळेस गोष्ट आहे त्यावेळेस बोललं जातं की राऊतांना त्यांच्या पक्षामध्येच काडीची किंमत नाही, कवडी मोल यांची किंमत त्यांच्या पक्षामध्ये आहे, शिवसेना उभाटामध्ये. आता हे म्हणायचं खरं की खोटं, पण आता यावर सुद्धा मित्रांनो आता समजलंय की ह्या माणसाला खरंच काही किंमत नाही उभाटामध्ये, त्या गटामध्ये, त्या शिवसेनेमध्ये. कारण काय, प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केलंय, भाष्य केलेलं आहे. तो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण सध्या कॉपीराईट आणि ते काय काय लय बेकार काम चालू आहे मीडियावरती. तुम्हाला ती वाचून दाखवतो. त्यात त्यांनी डोळ्यामध्ये अंजन घातले राऊतांच्या, त्यांनी फटके मारले त्यांच्या फाट्यावरती. बघा, प्रियंका मॅडम म्हणतात अमेरिका आणि इराण यांच्यातील कोणत्याही वाटाघाटीच्या टेबलावर भारताचा समावेश असल्याचे काय कारण होते? बरोबर आहे, अहो युद्ध अमेरिकेचं आणि इराणचं आहे, त्यामध्ये भारतानं जाऊन बोलावं
काय कारण काय? आता यामध्ये राऊत बघा उठले होते की पाकिस्तान मध्यस्थी केली. अरे पाकिस्तान आणि इराण या दोघांची बॉर्डर कमीत कमी 200 ते 210 किलोमीटर आहे आणि त्या ठिकाणी जायचं आपलं कारणच नाही काय, युद्धच आपलं नाही. ते ज्यावेळेस आपल्यावरती होतं, ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर होतं, त्यावेळेस पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं मारलंय. मग या ठिकाणाची गरज काय? आणि यावर होणारी टीका मला समजत नाही. आता यावर टीका जी चालू आहे बघा, ज्यापर्यंत अमेरिका, इराण, इस्रायल हे युद्ध चालू आहे, त्यामध्ये त्या अमेरिकेवर, इराणहून जास्त क्रिटिसाइज हे भारतीय गव्हर्नमेंटला करण्यात आलं आणि ते हे भारतातील ह्या चेल्या चपाट्यानं काम केलंय. त्यांनीच इथं भारताला बदनाम करून सोडलं. अरे युद्ध कुणाचं आहे? आता हे भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे अतिशय संयमशील आहे, संयमित आहे. कारण आताची जी भारताची भूमिका होती तटस्थ, भारत ना इराणकडनं होता ना भारत हा इस्रायलकडनं होता. भारत हा तटस्थ होता. कारण हे तर खरंच परराष्ट्र धोरण असतं मित्रांनो. आता भारताला फायदा हा इराणकडनं आहे, इस्रायलकडनं आहे. त्यामुळे दोघांनाही अंगावर न घेता दोघांना हे सहकार्य करणं, दोघांचे सोबत राहणं हे अतिशय निर्णय चांगला घेतलेला आहे. राऊताचं म्हणणं असं होतं की भारतानं जाऊन इराणला साथ द्यावी, इराणला सपोर्ट करावा आणि सगळा सत्यानाश करून टाकावा. पण हे झालं नाही आणि हेच प्रश्न हे राऊत वारंवार सकाळी 9 वाजता विचारतात. आता या पुढे जाऊन ते म्हणतात कारण हे युद्ध आमचे नव्हतेच. अहो लहान लेकरू हे सांगेल की हे युद्ध भारताचं नव्हतं, मग त्यामध्ये उडी उगाच का मारायची? युद्ध असंच होत नाही. युद्ध म्हणजे की आपला देश कमीत कमी 5 ते 10 वर्ष मागे जातो. मग विनाकारण लोकांच्या बापासाठी आपल्या बिशा का काढायच्या? त्यामुळं ही भारतीय परराष्ट्र नीती धोरण आहे ते अतिशय छान आहे आणि छान काम करत आहे. मग कारण हे युद्ध आमचे नव्हतेच आणि पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचे तर त्यांची भूमिका त्या दलालासारखी आहे जो केवळ पैशाच्या मोबदल्यात आपण ही संकटाची परिस्थिती सोडवू असा दावा करतो. या ठिकाणी पाकिस्तानची अवस्था कशी आहे? त्या दलालासारखी आहे. दलाल कुठला? प्रियंका मॅडमला दलाल कुणाला म्हणायचंय हे मला कळलं नाही. तुम्हाला कळलं असेल तर कमेंट करा की यांना नेमकं दलाल कुणाला म्हणायचं, दलाल कोण आहे आणि दलालासारखी भूमिका हे नेमकी कुणाची आहे? बघा ही सगळी जी भानगड आहे ही अशी भानगड आहे आणि हे आता परत झालं की हे लोक फक्त मोदी देशापोटी ह्या सगळ्या गोष्टी करतात. आणि राऊतांचं बोलायचं झालं तर राऊतांना त्यांच्या पक्षामध्ये किती किंमत आहे ही वारंवार समजते. आता परत कळून चुकलं की या ठिकाणी राऊतांना त्यांच्या सेनेमध्येच किंमत नाही. हे प्रियंका चतुर्वेदीने स्पष्ट ठणकावून सांगितलंय की ह्या राऊताला खरंच काहीच किंमत नाही. आणि ह्या राऊत सारखे जे काही समवैचारिक पत्रकार जे आहेत, स्वतःला पुरोगामी म्हणवतात, यांनाही आता बघा हे लोक म्हणतात संविधान संविधान संविधान, पण हेच लोक संविधानिक पदावरील लोकांना अपमानित करतात, संविधानिक संस्थांना अपमानित करतात. हे संविधानाच्या आडून संविधानाचीच बदनामी ही लोक करतात. ही अशी यांची अवस्था आहे. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच खाली व्यक्त व्हायला विसरू नका मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.